मी म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल, आणि कनका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवण, भावे तुळशीदळ, भावे तुळशीदळ, पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा, आणि कनका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवण. तुका म्हणे हातव कृपेचा सागर, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववील, आणि कनका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवण. योऽन्त प्रविश्य वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत् शक्तिखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजवू चित्ताशी आपुलिया, हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची आ. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुतं. मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल, आणि कनका काही गाभाळाची भरी, पडो येते थोरी नागवण. आज या ठिकाणी या पुण्यभूमीमध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देहुनिवासी विश्ववंद्य भगवान जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय नाम महिमा सांगतात. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज या पुण्यभूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह महापुरुषांच्या आशीर्वादाने आजपासून प्रारंभ झालेला आहे. खेडगाव या पुण्यभूमी श्रीराम व हनुमान मंदिर खेडगाव येथे ग्रामस्थ भावी भक्तांच्या द्वारा, वारकरी सांप्रदायिक मंडळीच्या द्वारा, वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नाना महाराज वडनेरे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भाऊराव महाराज, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बंशी महाराज, आणि या लोकांच्या आशीर्वादाने आणि रमाकांत महाराज डोखळे, अशोक महाराज वैद्य, तानाजी महाराज मोले यांच्या मार्गदर्शनाने या वारकरी संप्रदायातील गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये आणि तुम्हा सर्व श्रोतृवर्गांच्या सानिध्यात माता माऊली सर्वांच्या समोर आज हा सेवा करण्याचा योग आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने जशी भगवान बुद्धी देतील त्यानुसार बोलण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या द्वारा महाराज तुम्हा आम्हाला उद्धाराचा मार्ग सांगतात. आता या जीवामध्ये जगतामध्ये अनेक जीव वाचलेले राहतात. उद्धाराची कुणाला गरज नाही बरं का, लक्षात ठेवा. जीव जन्माला भरपूर येतात. ज्ञानोबारांनी वर्णन केलेले आस्तेची या महापुरी निगताती कोटीवरी नवे नवे अनेक जीव इथे या मृत्यू लोकामध्ये येतात. पण आल्यानंतर भोग भोगण्यामध्ये आपल्या जीवनाचा जो काही आणि विषयाचा जो काही आनंद आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध याची चव चाखण्यामध्ये आयुष्य घालवतात. उद्धाराची प्राप्ती व्हावी, माझा उद्धार झाला पाहिजे अशी तळमळ करणारी या जगात 1% सुद्धा सापडणं मुश्किल आहे बरं का, लक्षात ठेवा. 1% जरी सापडला तरी महाराष्ट्रात संतांनी क्रांती केलं असं समजायला हरकत नाही. विठाला विठाला करायला पाहिजे म्हणून करणं, याची गरजच आहे म्हणून करायला पाहिजे, याच्यात फरक आहे.
जेवण करायलाच पाहिजे म्हटले का, त्याच्याशिवाय जगू शकत नाही, गरज आहे. पण एखाद्या वेळा नाही केलं तरी काही फारसं बिघडत नाही. एखाद्या दिवशी लय लक्षात आलं, 8-15 बरेचसे महात्मे एक महिना उपाशी राहतात नाही का, काही फारसं बिघडत नाही, केलं तरी बिघडत नाही, एखादा महिना नाही केलं तरी बिघडत नाही. पण भजन मात्र, परमार्थ मात्र असा आहे, नाही केला तर मनुष्य बिघडतो नाही, त्याच्या जीवनामध्ये त्याला मोठं दुःख भोगावं लागतं, कठीण आहे. परमार्थ करण्याची सद्बुद्धी निर्माण होत नाही, जीव त्या दिशेनं जात नाही. पण महापुरुषांना वारंवार तुम्हाला परमार्थ फार अवघड होता, आणि अवघड असल्यामुळे कोणी करायला तयारच नव्हतं. अगोदर सोपा असून कोणी करायला तयार नाही, आणि अवघड असून कोण करणार आहे. महाराजच म्हणतात, अवघड कोणी न करी सांग, घड कोणी न करी सांग, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता. सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ बहुता गोड वाटे, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता. सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ बहुता गोड वाटे, अवघड कोणी न करी सांगता, अवघड कोणी न करी सांगता. अवघड जीवाला करण्यात, अवघड म्हटलं की लोक दूर जातात, आणि सोपं म्हटलं की लोक जवळ येतात. आपल्यामध्ये असे 3 मार्ग आहेत, विहंगम, सूक्ष्म आणि दुस्तर. देवाच्या जवळ जाण्याचे हे नाही कळाल ते कर्म मार्ग आहे, दुसरा ज्ञान मार्ग आहे, आणि तिसरा भक्ती मार्ग आहे. या 3 मार्गाच्या द्वारा देवाच्या जवळ जात आहे. आता ज्ञान मार्ग कठीण आहे. ज्ञान मार्ग एवढा कठीण आहे म्हटले, भगवान सांगतात की ज्ञानेविण मोक्ष नाही हा सिद्धांत. आणि वेद बोले नाही ज्ञानेन सदृशम पवित्र निह, ज्ञानाय वडे काही जगी पवित्र नाही परी, आणि का उपायी गोविशिका म्हटले. ज्ञान पवित्र आहे, ज्ञानाच्या द्वारा उद्धार होऊ शकतो. ज्ञान मिळवणं कठीण आहे, आणि मिळालेलं ज्ञान पचवणं महाकठीण आहे. बरं का, एखादा मिळूही शकेल. जसं वाघिणीचं दूध पचवण्यासाठी, टिकून ठेवण्यासाठी सुवर्णाचं पात्र लागतं, तसं ज्ञान टिकून ठेवण्यासाठी सुद्धा एका योग्य पात्राची गरज आहे. ज्ञानी सगळेच होतात, पण सगळ्यांचं ज्ञान टिकत नाही. काहींचं ज्ञान शेंडा काढून वाया जातं, आणि काहींचं ज्ञान त्यालाच बुडवतं. विठ्ठला किती ज्ञान मिळत नाही. एखाद्या वेळा प्रयासाने मिळवलेलं, प्रयत्नाने मिळवलेलं ज्ञान आणि सेवेनं मिळवलेलं ज्ञान, ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. प्रयत्नानं मिळवलेलं ज्ञान कधीतरी निघून जातं, आणि सेवेनं मिळवलेलं निघून जात नाही, पण आपल्याला काहीतरी देऊन जातं. म्हणून ज्ञानोबराय म्हणाले, प्रयत्नाने ज्ञान मिळू नका. कुठं अक्षरम अंगम गलितम पलितम मुंडम ख ख रोर ही याच्यात वेळ घालू नको का, हे याच्यात वेळ घालू नको. वेळ घालण्यासारखा आता तुझ्याकडे वेळ राहिलेला नाही, आता फार उरलेला आहे म्हणजे तुझ्याकडे. पण त्याचा प्रयास करू नको ते शिकण्यासाठी. मग काय कर, तनु मनो जीवे तद्विद्धी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. महाराज तनु मनो जीवे चरणाशी लागावे, शांत अगर्वता करावे दास्य सकळ. आपण जे आहे संताया भजावे सर्वस्वेशी. संतांची सेवा करून आपल्या पदराचे ज्ञान मिळताना ते आपला कल्याण करतं. कारण आपल्याकडे अभिमान राहत नाही ना. ज्ञान मी मिळवलं असं वाटत नाही, हे कोणीतरी दिलंय पण आपण त्याला सांभाळून ठेवत असतो. आणि स्वतः मिळवलेलं, मी स्वतः मिळवलंय कमवलंय म्हणून अहंकार वाढत असतो. नवल अहंकाराची विशेषण लगे अज्ञानाची सज्ञानाची झोंबे. हो, मी आहे माझं आहे कळालं की अहंता वाढते. दुसऱ्याचं आहे असं कळाल्यानंतर अहंता वाढत नाही. बघा, दृष्टांत दिल्यावर लक्षात येईल. आमचे गोलीबा सांगायचे, गरीबाचं लग्न पुण्यात जुन्या काळातलं. लग्नाला निघाल्यानंतर मग आता ती पूर्वी गरीब ते नवरीला काही दागिने वगैरे आपल्याकडे घेऊन जातात ना, ते घरामध्ये काही जोडवे मंगळसूत्र केलं, पण दुसरं काही घडलंच नाही गरिबीमुळे.
पण त्या घरी एक पाहुणे आली होती, तिनं सांगितलं हे पहा काय काय मुलीला दागिने केले. काय नाही म्हटले, गळ्यातली गळसरी काय तुम्ही म्हणता ते आणि केलेलं आहे म्हटले एवढं आमच्या परिस्थितीनुसार. आता मी लग्नाला आलेलीच आहे, 7-8 दिवस मी इथं राहणारच आहे. नवरीचं सौंदर्य अधिक खोलून दिसेल, माझ्या गळ्यातली एक दाणी घेऊन जा, नवरीला त्या लग्न झाल्यानंतर माझी मला देऊन टाका. ठीक आहे म्हणले. त्याने ती एक दाणी घेतली गेला. आता ते ब्राह्मणाने समोर ठेवलं, त्या सुवर्णाची पूजा केली. मग सगळेजण म्हणायला लागले, अहो पाहुणे तर गरीब म्हणायला लागले, एवढे दागिने घेऊन आले. आणि ते दागिन्यांची पूजा केली, त्या मुलीच्या हवाली ते दागिने केले. पण याच्या मनामध्ये आणले होते, बाबा एखाद्या वेळा या मुलीने काही एखादा दागिना घायाळ केला तर आपल्याला गरिबीला भरून द्यावं लागेल. म्हणून जाता जाता तिला सांगून जाऊ की आपले कोणते येतून लोकांचे कोणते, तिला सांगू म्हटले आपण. आणि मग लग्न वगैरे झालं. पण याला काही जेवण गोड लागे ना. जाता जाता त्यांनी मुलीला जवळ बोलावून घेतलं, बेटा इकडे. काय बाबा दागिने आणलेत तुला चांगले. हो बाबा मी पाहिले, मला आनंद वाटला बाबा. बरं मग एक कर बेटा, ही गळ्यातली एक सरी आपली आहे, हे जोडवे आपले आहेत, आणि हे दुसरं जे गळ्यातली एक दाणी जी दिसते ना ती मात्र आपली नाही. बघ तुझ्या लग्नामध्ये तुझी शोभा वाढवाय म्हणून आमच्या घरी आलेल्या पाहुणीनं मोठ्या अंतकरणाने दिलेले आहे, सांभाळून ठेव. आता आसक्ती राहील का? सांभाळील हो, पण माझे याची घमंड राहील का? नाही कळाल तर मला रेंज लागत नाही. पहिला दिवस आहे ना. विठाला 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 विठाला. असा प्रकार आहे बघा. हे म्हणून ज्ञान संतांच्या द्वारा प्राप्त करा. आता असं आहे, संतांची सेवा करावी हो, पण संत मिळणं मुश्किल आहे ना या जगात. बहुनाम जन्मना म्हणते, त्याच भगवद्गीतेतला श्लोक आहे, विषयाची दाट झाडी चुकावणी आला पहाडी सद्वासनेच्या. हे कठीण आहे. मग हे संत मिळवावेत कुठं? संता वाचून मिळालेलं ज्ञान टिकतं, आणि स्वयंबुद्धीनं मिळालेलं ज्ञान किती मिळवता येणार आहोत आपण. ज्ञान म्हणजे ज्ञानाचा समुद्र आहे. एवढे ग्रंथ आहेत, एवढे शास्त्र आहेत, एवढे गाथे आहेत, एवढे मोठ्या मोठ्या ओव्या आहेत, आणि आपण पाठ करून करून किती करणार आहेत आपल्याजवळ. फार झाले. एखादा मोठा कीर्तनकार आमच्या माऊलीसारखा झाला, मोठ्या कदम माऊलीसारखा, तर गाथा पाठ करी, ज्ञानेश्वरी पाठ एखादा झाला. जर त्याच्यापेक्षा खालचा कोणी झाला तर एखादा गाथा पाठ करी, ज्ञानेश्वरी पाठ करी. आणि आता 35,000 वार झाला तर हरिपाठ पाठ करी. दुसरं काय यायचं त्याला? विठाला 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 विठाला. मग काय मिळून मिळून आपण आपल्याला भाषेचं ज्ञान मिळवायला जन्म जाईल. भाषात किती भाषा आहेत, किती प्रकारच्या. मग भाषेचं ज्ञान संपादन करायचं झालं तर कठीण होऊन जाईल आपल्यासाठी, नाही का? आपल्याला मराठीनेच वाचता येत नाही. वाचायला गेलं तर लगेच लोक म्हणतात सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबलला म्हणे. बिंबला नाही. मग अरे अरे बोंबलला कसा? बिंबल. हा हा बिंबल आहे म्हणला. असं होतं आपल्याला, नाही का? ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणा द्वारकेचा राणा पावा. काहीतरी आपल्या द्वारा अपशब्द निघत जातो, सावरता सावरता जन्म जातो. मग लोक हल्ली आता कीर्तनकार मंडळी काय करतात, इकडचा श्लोक तिकडं तिकडचा इकडं टिंब दिला की त्यांना असं वाटायला लागतं विद्वान झालो, माझ्यासारखा हुशार कोणीच नाही म्हणलं. इकडचा टिंब तिकडचा टिंब इकडे दिल्याने जर संस्कृत भाषा आली असती तर 12-12 वर्ष ऋषिकेश हरिद्वारला लोकांना प्रयत्न करावेच लागले नसते. जगात अवघड भाषा, संस्कृत कळायला अवघड आणि शिकायला अवघड. आणि सगळे बहुतांश ग्रंथ आपले संस्कृत मधलेच आहेत. मग आपल्याला मराठी नीट समजत नाही तर ते कळेल कधी? विठाला 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 विठाला. जुना दृष्टांत आहे बरं का. आणि असा अधिक मास आलेला होता. अधिक मास आल्यानंतर मग ते जावयाला आमंत्रण की भाऊजी म्हणले तुम्हाला यावं लागतं, आता पहिला धोंडा आहे तुमचा. काही काही वेळेला काही पोळ्याला बैलाचा थाट, तुमच्याकडे बेंदूर म्हणतात का? पोळा पोळा पोळाला बैलाचा थाट, अधिक मासात जावयाचा थाट. हे असं ठरलेलंच आहे. मध्ये वेळे आमच्याकडे या बरं का. हो येतो म्हणून गेले एके दिवशी. मग आता की आता जायचं होतं. आईला विचारलं, आई ते खेडेगाव तर फार भारी आहे म्हणते, ते सगळे विद्वान लोक आहेत तिथं, आणि ब्राह्मण आहे. मी काही शिकलेलो नाही. माझे मेहुणे कुठं काशीला हरिद्वारला शास्त्री होऊन आलेले, आणि मी तिथं गेलो त्यांनी मला काही विचारलं तर काय करू? आईनं सांगितलं बेटा सोपं आहे, एकच कमी बोलायचं. ज्याला मोठं व्हायचंय ना त्यांनी काय करायचं? कमी बोलायचं. ज्याला मोठेपणा टिकून ठेवायचं त्यानं कुठेही बसायचं नाही. म्हणजे तिनं आपल्यालाच सांगितलं सगळं हे, कुठेही बसायचं नाही. म्हणूनच वारकऱ्यानं वैष्णवानं वजनातच राहिलं पाहिजे. लोक कुठेही ठेवतील, काही करतील, काही खायला घालतील, आणि ते खाल्ल्यावर मग आपल्यात काही हे राहिलं का? परिस्थितीशी समजून घ्यायचं.
पण अनादर होऊ लागल्यावर थांबायचं नाही. विठ्ठला विठाला 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 कधी परिस्थिती आहे समजून घ्यायचं आपण सुद्धा. पण रोज रोजच ती स्थिती जर पदरात पडत असेल तर मग मात्र समजून घ्यायचं नाही. आपली बॅग तर हलकीच असते, उचलायला नाही ना. ती पाठीवर टाकायची आणि निघाले. अजय बरं म्हटले, हो ठीक आहे आई. आणि मग निघाला महाराज. आईनं सांगितलं, बेटा उच्चासनेन पंडिता तालस्य महाबोधिनम हो लयम प्रबोधितम स्थितम महावाद कशिने. अरे बेटा, उंच आसनावर पंडित शोभतो, लय सांभाळल्यावर मृदंगा शोभतो, स्वर सांभाळल्यावर गायक शोभतो आणि शब्द सांभाळल्यावर महाराज शोभतो. विठाला 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 विठाला. असं काय म्हणून गेला. मग गेल्यानंतर उंच आसनावर बसायचं. मग कुठे एक झाड होतं असं दरवाजा, झाडावरच जाऊन बसला. सासूबाई म्हणायला लागली, जावई बुवा इथं कसे बसलात? नाही नाही म्हणला, उच्चासनेन पंडिता बसले. सासू म्हणायला लागली, काय माझा जावई मोकळ्या मनाचा आहे, अंतरून नाही पातळी वर बसले जावई. मग घरी आणल्यानंतर आणलं, शांत बसला होता. आता संध्येची वेळ झाली, त्रिकाल संध्या, ब्राह्मण होता ना शेवटी. मग म्हणायला लागला मेवण्याला, संस्कृत भाषेत शालक असं म्हणतात, शालकम शालकम. त्याने बोलवलं इकडं. काय म्हणले भाऊजी? अरे म्हणले मला संध्या करायची आहे, पाणी कुठे आहे? मी तर गावाच्या जवळच आहे. मला तिथं गेला आणि नदी समजून गावची घाण जात होती, त्याच्यातच ते बुडवलं पात्र अंधारपणे. घरी केशवाय माधवाय संत सुरू केलं मला. पण आचमन केल्याबरोबर पाणी खरट लागलं त्याला. खरट लागल्यावर मग मेहण्याला पुन्हा म्हणायला लागला, शालकम शालकम पाणी किम खरटम. शालकम पाणी किम खरटम. मेवण्यानं ओळखलं, खेडेगावच्या शिवारात म्हशी लागलेल्या दिसायला मेवणा म्हणला. त्यानं सांगितलं, लेकरं मुतटम पाणी खरटम. विठाला 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 विठाला. अहो हे ज्ञान उद्धार तर करीतच नाही अर्धवट, पण फजिती केल्याशिवाय अर्धवट ज्ञान उद्धार तर करतच नाही, पण आपली फजिती करतं. ज्ञान मार्ग चांगला आहे. अहो त्या मार्गाने चालणाऱ्या शुकदेवाला सुद्धा फजिती सहन करावी लागली. तुकोबराने अख्खा अभंग खर्च केला त्याच्यासाठी. हो केवढाही चालू द्या. अहो घाणीतून चांगला गेला काय आणि वाईट गेला काय, पाय भरणारच. तसं ज्ञान मार्गात कोणी पडू द्या, अभिमान येणारच. विठ्ठला तुकोबरायांचा पूर्ण अभंग आहे. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, ब्रह्मज्ञान एके दिवशी कळे. ब्रह्मज्ञान एके दिवशी अभिमान लागे सुखाची पाटी. अभिमान लागे सुखाची. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान. अभिमान लागे सुखाची पाटी. व्यासी उपराठी दृष्टी केली, जनक भेटीशी पाठविला तेने. अभिमान नाने खोटे केले, खोटे करुणी लाविला. अभ्यासी मेरू शिखराशी शुक गेला. जाऊन या तेने साधेली समाधी, आणि तुका म्हणे तधी होतो. भक्ती प्रेमावी नको ब्रह्मज्ञान. याच्यासाठीच म्हणली या फजित्या बघून दुसऱ्याच्या. उठ बुडाला शिडी म्हणती माझी आळपणी बिजल. तसा प्रकार आहे. म्हणून ज्ञान मार्ग नको. कर्म मार्ग चांगला आहे, पण अवघड आहे. कसा अवघड आहे? यज्ञ करणं, याग करणं, दान धर्म करणं, स्वतःची परिचर्या आचरण सांभाळणं सोपं आहे काय? कठीण आहे हे. अहो मला सांगा, यज्ञ करायचा म्हटल्यानंतर किती तूप लागतं, काय काय लागतं, किती खर्च असतो त्याचा. आपल्याला एखादा अखंड हरिनाम सप्ताह एवढा सोपा असून करायचा म्हटलं तरी खूप लोकांच्या पाया पडावं लागतं की आपला आता उत्सव आलेला आहे बघा, पंक्तीवाल्याला फोन लावा.
आणि खर्च कमी असून आपल्याला करायला जड जातं, त्याचा आता खर्च याच्यापेक्षा 10-20 पटीनं जास्त असतो त्या यज्ञाचा. आमच्या पंक्तीला वारकऱ्याचं तूप नाही आलं तरी चालतं पुढचं, पण त्यांना तूप नाही आलं तर जेवण जात नाही त्यांना. अशा प्रकारच्या काही काही गोष्टी मग त्या आपल्याला कळणं. आणि जरी एखाद्या वेळा एखाद्याने यज्ञ केला, काय फलश्रुती मिळणार आहे? मोक्ष नाही, स्वर्गाची प्राप्ती होईल. यज्ञ यागे स्वर्ग भोग आडयेती रितातपे काम क्रोध कबळती नित्य ज्ञाने अभिमाने वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहायचं, पुन्हा ते तंभुक्त स्वर्गलोक शिने पुण्य त्रैधर्म म्हणू मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची मोठी उतरे. एखाद्या शहरात गार्डन असतं बघा, बगीचा, तिकीट काढून जायचं, मग ते सांगतात तुम्हाला तुमची वेळ 10 ते 2 आहे. 2 वाजले, तिकिटाचा कालावधी संपला, परत यायचं. हे स्वर्गाचं काम तसंच आहे. पुण्य आहे तोपर्यंत राहायचं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. किती योग्य पहा. तुका म्हणे जाती पुण्यक्षय आणि मग पुन्हा अधोगती प्राप्त होते. म्हणजे 16 आता काय 16 मिळवता येईल? मला शिवू नका, जवळ येऊ नका, माझ्याजवळ, असं या कलियुगात म्हणता येईल का? सगळे दिवशी वातावरण, हवाच बेकार आहे, तो सांभाळून राहशील कुठं? हवाच खराब आहे, इथली सगळे विषयानं भरलेली. आणि मग याला शिवू नका, इथं हे नाही, असं नाही. आमच्याकडे पूर्वी आश्रम उत्सवात महाराज यायचे बरं का, बाळू. आणि ते आमची महाराज म्हणायचे, अगोदर जे होते प्रभाकरराव, काय महाराज? अरे देव बाप्पा आले, त्यांच्यामुळे जा पाण्याला. मग आम्ही आपलं जायचं. गोदावरी आमच्याजवळ, गोदावरीमध्ये जायचं. मग त्यांनी आपलं वर उभा टाकायचं काठावर आणि मला म्हणजे जा रे घागर भरून आण. मग मी आपलं जायचं पाण्यात, घागर बुडवायची, पुन्हा पोहायचं, 2-4 उड्या मारायच्या त्याच डोहात, आणि ती घागर बुडवायची, खांद्यावर घ्यायची, वर यायची. अवघड रस्ता येईपर्यंत त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवायची. आणि चांगला रस्ता लागला, परब्या आणि इकडे घागर, आता शिवणूक म्हणायचं, मला दूर लोटायचं. म्हणलं काय शास्त्र आहे बाबा? आणली कुणी? मी. पुन्हा कुठून आणली? डोहातून आणली. अवघड. चांगला रस्ता लागला की माझ्याकडे. मग मला सांगा बरं, याचं नाव सवळ आहे का? याचं नाव. कुणाची निंदा नाही, कुणाची निंदा करण्यासाठी आपला जन्म नाही. उगा मला तुम्हाला अभंग समजावून सांगायचं म्हणून या 1-2 गोष्टी सांगायला. सोवळे मिरविता विधी निषेध कठीण आहे. मग काय करावं? या जगामध्ये काय आहे, सोपं काय आहे कुणाला सांगता आलं नाही. त्याच्यासाठी संत आले वरून खाली, आणि त्या महापुरुषांनी विचार केला, जगाला करता येणारं साधन कोणतं आहे? जिथं स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध एकत्र येऊन साधना करतील. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारते काढिले निवडून. वरी सगळ्या संतांनी बैठक बसविली. वरी कोण कोण होते? सगळेच होते. निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान, निवृत्ती संत हा सोपान. वैष्णव कठीण, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण, महावैष्णव कठीण. मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण, मुक्ताबाई तेथे आपण.
संत बसले आणि त्यांनी ज्ञानदृष्टी अनुसार ते काढले. बाबा सगळ्यांना करता येणारं साधन एकच आहे आणि त्या साधनाचं नाव आहे म्हणजे नाम संकीर्तन. नाम साधन सोपं आहे सगळ्यासाठी. आता नाम घ्यावं बरं काढलं पण कोणतं नाम घ्यावं हाही प्रश्नच आहे ना. आपल्यात काय देव कमी येतोय, भांडणं लागायची वेळ आल्या मंदिरात. खूप देव झाले, शेंदरी हेंदरी 33 कोटी देव, चामुंडा अष्टकोटी भैरव, असे एक एक. आता 33 कोटी देव, त्याच्या बायका 33 कोटी त्या धरावच लागतात. काय सगळे ब्रह्मचारी आहेत का? अहो एक कशाच्या आल्या त्याचं गणित सांगत रात्र पुरायची नाही, इतके सगळे. कोणता देव? स्तवन्नाम सहस्रेण पुरुष सततो स्थितः, सहस्रनामाचे अतियार अतिबळ वैराग्याचे. 1000 नाव आहे भीष्माचार्याने उपदेश केलेले. कोणतं नाव चांगलं आहे घेण्यासारखं सांग. आता बाबा असे आहे की ते नाव घ्या कोणतं जे मोठे मोठे घेत आले ते. मग कोणतं कोण कोणतं भजन करतं. आता ज्याचे त्याचे मंत्र वेगळे आहेत. प्रत्येक संप्रदायाचा एक बीज मंत्र आहेच, असं नाही. असं कोणी काही म्हणतं कोणी काही, पण असं आहे ज्या अक्षराच्या पुढे ओम अक्षर आहे ते केव्हाही कुठेही कुणीही जपता येत नाही. त्याला गुरुच्या मुखातून घ्यावं लागतं. उदाहरणार्थ सांगतो, ओम नमः शिवाय, ओम नमः भगवते वासुदेवाय, हे जे मंत्र आहेत ज्याच्या पुढे ओम आहे ते मंत्र कुठेही जपता येत नाहीत ना. त्याला विधी लागतो गुरुमुखातून. काय होतं, विधी जर नसेल माहीत आणि गुरुमुखातून जर आलेला नसेल तर जपणाराचं काही ना काहीतरी वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. मंत्र चळे थोडा धडाची होय वेळा. म्हणतात अंती भूत सृष्टी पावशी. मंत्र तंत्र चारी कर्षी बुट्ट पुटी, मंत्र तंत्र चारी कर्षी बुट्ट पुटी, तेने भूत सृष्टी पावशीला, तेने भूत सृष्टी पावशीला. मंत्र तंत्र कर्षी बुट्ट मंत्र तंत्र कर्षी बुट्ट तेरे भूत सृष्टी मंत्रतंत्र काही करशी पुटपुट तर तेने भूत सृष्टी पावस. काही पुटपुट पुटपुट म्हणतले म्हणत, काही काही म्हणते ओम रीम क्रीम मंत्र येतात. ऐकायला सुद्धा कसं तरी वाटतं आपल्याला नाही का. मग कोणता मंत्र जपावा लागेल. महाराज म्हणतात बाबा वेदांनी सांगितलेला मंत्र जपा. वेदांनी काय सांगितलं, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला, थोबाशी शरण जावी निज निष्ठा नाम गावी. नाम घ्या कोणतं घ्या. महाराज म्हणतात जे मोठे माणसं जपतात त्याचं अवलोकन करा. मग मोठे कोण आहेत संप्रदायातले, भगवान शंकर, ते कोणता मंत्र जमतात मग तो त्याचं अवलोकन करा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरे 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती देवाच्या तया मोक्ष, म्हणती देवाचा तया मोक्ष, म्हणती देवाचा तया मोक्ष. हरी वृत्तीशी गगनावनी वाढ वाढ नाम आहे किंवा नामा प्रति तत्व नाही रे वाया आणि पंथा. दुसऱ्या मार्गाला जाऊ नका. मग काही म्हणायचंच असेल तर काय म्हणा, अभंगाच्या पहिल्या. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, 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 हरी हरी तुम्ही म्हणा
हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ 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 हरी तुम्ही म्हणा रे सकळ हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ तेन माया जाळ तुटैन तेन माया जाळ तुटैन तेन माया जाळ तुटैन आणि कनका काही गबाळात भरी 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 सगळ्या गोष्टीला पर्याय एकच हे हरिनाम आहे बस. बीजानी फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ कळाचे हे वर्म निवारी श्रम सकळ आणि आहे कुठलं महाराज म्हणतात हे आपलं नाही आपल्या संतांनी वेदाचं देवानी वेदाचं अनुकरण संतांनी वेदाचं वेद मार्गे त्याचे मार्गे पण वेदाचे हे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी हरी बोला हे वेदाचं बीज आहे. बीज असतं केवढं छोटं असतं पण त्याच्यातून मोठा वटवृक्ष निर्माण होतो. तसं हरी अक्षर तुम्हाला लहान वाटेल पण याच्यात जेवढं सामर्थ्य आहे तेवढं कशातच नाही. काय याचं सामर्थ्य तेने मायाजाळ तुटेल. मायाजाळ कशाने संपत नाही. केवढाही मोठा महात्मा झाला तरी मायेमध्ये लोकेशणीत दारेशणीत वित्तेशणीत अडकतो पण भजन करणारा महात्मा हे तोडून पलीकडे जातो अडकत नाही. तुकोबाराय अडकले का? ज्ञानोबाराय नाही नाही अहो भगवान म्हणू लागली माऊलीला ज्ञानोबाराय माऊली काय पाहिजे तुम्हाला सांगा. माऊली म्हणतात काय नको देवा काय पाहिजे. श्वेत पितणी घे वस्त्र पाहिजे त्याची यादी दिली नाही काय नको त्याची यादी दिली. श्वेत पितने घे वस्त्र ज्ञान विज्ञानने घे शास्त्र स्वर्ग मृत्यू पाताळ पात्र नित्य वक्त्र हरिदी जर काय नको कर चरणेशिंद्र वृत्ती तुझ्या ठाई तुझी होती मी माझी उरोनी दे कीर्ती हे दान श्रीपती मज द्यावे हे मागितलं. त्या मायेच्या पलीकडे गेले महाराज केली पाय वाट आणि उलंगिला माया घाट जी हरी आठविला जीवी हृदयी धरिला म्हणून हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ सगळे म्हणा कोणी म्हणा याती भलत्या नर नारी बाळे आदी करुणी वेश्याही विठाला सकळाशी येथे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य चांडाळाही अधिकार चांडाळाही अधिकार चांडाळाही अधिकार चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदी करुणी वेशाही बाळे नारी नर आदी करुणी वेशाही बाळे नारी नर आदी करुणी वेशाही बाळे नारी नर आदी करुणी वेशाही. ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो शूद्र असो नर असो नारी असो बाळ असो कोणी अहो महाराज तो घोबराय म्हणतात आता पुढचं नाही तुम्ही कानोपात्रे सारख्याने सुद्धा भजन केलंच की आपल्याकडे नाही का असा अधिकार आहे आपल्याकडे बघा.
म्हणून हरी हरी म्हणा सर्वजण म्हणा. काय फायदा आहे महाराज? हरी हे सगळ्या वेदाचं सार आहे. आणि तुम्ही बाकी भजन करताना सुद्धा गायकाने आलापदारी म्हणली, रागदारी विना घेतल्या, रामकृष्णारी म्हणायचं आ म्हणत बसला, पटका बांधतानाच कळते वारकरी नव पेटी वाजिलेलं दिसायला. हरी हरी रामकृष्ण हरी बरोबर. अरे खानदानी दिसायला विठाला 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 हरी मूळ आहे. एक दृष्टा सांगतो लक्षात येईल. काशी क्षेत्रात एक महात्मा राहत होता, खूप मोठा विद्वान, आणि त्यांच्याजवळ एक शिष्य राहायचा, खूप अभ्यासवान, हुशार. पण आता त्या शिष्याला असं वाटायचं की कधीतरी माझ्या गुरुवर्याने माझी परीक्षा घ्यावी. का परीक्षा घ्यावी? मी जो काही अभ्यास केलेला आहे, मला काहीतरी पदवी मिळावी, शास्त्री, पंडित, आचार्य, अमुक तमुक. आता खरा गुरु परीक्षा घेत नाही आणि शहाणा शिष्य परीक्षा देण्याचा विचार करीत नाही. त्याला वाटतं जन्मभर मी शिष्य राहावं, गुरुलाही वाटतं जन्मभर मी गुरु करावं, नाही का? महाराज आमच्या जोग महाराज संस्थेमध्ये बऱ्याच लोकांनी परीक्षा दिल्या नाहीत. आमच्या वेळेला होते काही महाराज मंडळी द्यायचे नाहीत परीक्षा. 4थ्या वर्षाच्या परीक्षा दिल्या का? अहंकार वाढते म्हणायचे. कोणाचा पहिला नंबर आला, कोणाचा दुसरा आला, कोणाचा तिसरा आला, असं ते उगीच आपल्या अभिमानाला खत पाणी. ज्याचा नाही आला ते हिरमुसून जाते, ज्याचं आलं ते छाती काढून चलते. विठ्ठला विठाला विठाला भाऊसाहेब वगैरे, अरे शिकलात ना म्हणले, देवाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, चला लागा वाटेल कशाला परीक्षा देऊन बसला, झाला 3 वर्षात 4थ्या वर्षात झाला म्हणलं, असं होतं. आणि हो काय सांगायचं होतं मला तुम्हाला, काशी का? हां बरोबर, मुलं, हां गुरुजी होते आणि त्यांचा तो शिष्य होता. एके दिवशी आला म्हणायला लागला, बाबा गावाकडे गेल्यावर लोक मला विचारतात, का रे काशीला राहिला होतास, काही शिकलास का नाही? आता अभ्यास माझ्या मनात आहे, पण सर्टिफिकेट दाखवल्यावर मी शास्त्री झालो, विशारद झालो, असं काहीतरी लागल नाही म्हणलं. अरे बेटा मला कुठे वेळ आहे, तुला माझं वय झालं, आता तुझी परीक्षा घेण्यात मी 1-2 तास घालू तर माझ्या हरिनामात खंड पडेल. असं कर, मी तुला एक पर्याय सांगतो. इथं हे पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बस आणि तू वेदाचे श्लोक म्हण, तुझे शिकलेस ते. जेवढे पानं गळून खाली पडतील तू म्हणत असताना तेवढ्या तुझ्या चुका झाल्या, मग मी तुला समजावून सांगतो. ठीक आहे म्हटलं. गेला शिष्य बसला आता आणि बघू म्हणला किती पानं पडते ते. विश्वास होता एकही पान पडणारच नाही, असा पक्का अभ्यास केलाय म्हणला. गेला, स्नान केलं, येऊन बसला आणि बसल्यावर सुरू केलं, भद्रम करणे विष्णू आमदेव, असं काय म्हणायचे ते. मी काही होतो का तिथं, काय म्हणू लागलं ते म्हणायला म्हणलं. पहिल्या श्लोकाला तर सगळे पानं गळून खाली पडलं. घाबरला, बीपी वाढला, पळत झालं, गुरुजी सगळे पानं. अरे एका श्लोकात एवढ्या चुका कसं म्हणला सांग बरं? असा म्हणलो म्हणला, भद्रम, अरे अरे इथंच चुकलं, हरी ओम असं म्हणायला पाहिजे होतं. काय म्हणायला पाहिजे होतंस? हरी ओम असं म्हणायला. तसं असते वे म्हणला. पुन्हा जातो, आता पानं गळून पडलेत म्हणले, उगं झाडं वाळू नको, बस आता भजनात मोठं सामर्थ्य आहे महाराज. अरे ज्याच्या मुखात भगवंताचं भजन आहे त्याचं देव सुद्धा काही करू शकत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या ना कळे मी. एक आणखी दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठल रामराय आले आपल्या ह्याच्यावरून, पिंपळगावून का पिंपळगाव. रामराय लंकेहून आले हो अयोध्येला. रावणाला मारणं आल्यावर मग बसल्या बसल्या वशिष्ठ म्हणाले, रामा विजयी होऊन आलात, पण क्षत्रियाचा धर्म आहे आपल्या हातानं काही मेलेल्या लोकांच्या शांतीसाठी यज्ञ करायचा असतो. बर मग कोणता यज्ञ करायचा, कोणता एक आता गडबडीनं करायचा. सीतामाई होत्या सोबत, यज्ञ ठरवला, पण ते कमी वेळेत नियोजन झालेलं असल्यामुळं काही पाहुणे बोलवायचे राहून गेले. त्याच्यात एक मेन पाहुणा विसरला, नारद. महाराज कुणालाही विसरा पण नारदाला विसरू नका. हे नारद म्हणजे इकडं तिकडं तिकडलं इकडं, हे जर विसरले तर सप्ताह होऊच देत नाहीत, होऊच देत नाही. अगोदर यांना जवळ घ्या, असं आहे बघा, कठीण आहे.
आणि मग ते नारद विसरला. नारदाने मनातले मनात ठरवलं, वा निळोपारायला बोलवलं तिथं गायला आणि मी परिसरातला असून मला नाही. मी काय मागू लागलो, बघू म्हणलं कसे. मग ते काय करते, सिस्टीमवाल्याला हाताखाली धरून ह्याचा आवाज कसा दाबायचा ते 7 दिवस षडयंत्र रचित आहे ते परिसरातले नारद. त्याला त्या सिस्टीमवाल्याला गाडीवर बसविणार, घेऊन जाणार, त्याला एखादा चहा पाणी पुडी बिडी काय ते खाऊ घालणार. त्याला फक्त एवढंच, तुला नाही उगं दृष्टांत सोनवण्या महिना आणलं का माझ्यावर, नाही भाऊ तुझं नको वागा, हे उगं सांगालो नारदाची करामत. लय निळोबा महाराज गाडी तर बरं असं काय करणार, किती म्हणजे आवाजच द्यायचा नाही, काय करणार आहे माणूस सांगा बरं मला. आवाजच नाही दिला माणसाला मनं वाटते का. मग झालं तीच दुसऱ्याशी म्हणते, ह्याव का बघा एवढा गायकांना तोंड तरी उचललं का त्याला गायकानं, की नारद आहेत नारद आहे, पण तुम्ही बी भिवून राहा. विठाला विठाला प्रकारे असा आले नारद. जाऊ जाऊ परत जाऊ रामरायन पाय. वा 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 नारदजी, काय तुमचं अंतकरण मोठं आहे हो, मला आमंत्रण देतात तुम्ही विसर. नाही नाही नारद म्हणजे तसं असते का देव, तुमचा येत नाही काय, माझा जे बोलायला हुशार बरं काय. हे वाटलं करणारे जे लोक असते ना, हे बोलायला या 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 तुमचं लेकरून आमचं लेकरू फरक आहे, सोयर पण मोडा हेच पुढी माग असले वागायचे. आल्यावर बसले, खुर्च्या वगैरे टाकल्या. आणि मग एक राजा आला, कच्च्या कानाचा होता, त्याचं नाव होतं महेंद्र. लक्ष करून ऐका जरा, उलीसच सांगतो. महेंद्र नावाचा राजा होता. आला आणि नारदाच्या जवळ नारद म्हणले, हे महेंद्र राजा, अरे ऋषीमुनी बसलेत, पाया पडाव का नाही. बरं पडतो म्हणला. थांब, सगळ्याच्या पडू नको, हे विश्वामित्र रागीट माणूस आहे, आणि रागीट कुठं महाराज असतो का, ह्याच्या पाया पडायचं. महेंद्राला खरंच वाटलं, त्यानं आपल्या एका कडीकून धरलं का नाही, विश्वामित्राला सोडलं, हे चौकदार सोडून हे धरला. विश्वामित्राच्या डोक्यात राग आला, एवढ्या लोकात माझा अपमान यानं केलाच कसा, अपमान केला माझा. रामा, आता तिथे काही राग उदार आणायचा का, उष्ण आणायचा का, करंट देऊन आणायचा, राग होता. रामा इकडे काय, या महेंद्र राजानं माझा अपमान केला, आत्ताच्या आता याचा काटा. गुरु महाराज आमंत्रण देऊन बोलविले मी त्याला, आता तुम्ही माझ्यासारख्याला कीर्तनला आमंत्रण देऊन बोलवायचं आणि उग मंदिराच्या मागे येऊन काट्या घालायच्या, सोबत आहे का तुम्हाला. नाही सोबत. रामराय म्हणले आमंत्रण देऊन बोलविले, आज माझा यज्ञ शिथिला जा द्या, उद्या बघतो म्हणे त्याच्यावर. महेंद्र राजा नारदाला म्हणला, केली का लावली का आमची वाट, हे जरा थांब, तू जाऊन मारुतीरायाचे पाया द्या. महेंद्र आला आणि मारुतीरायाचे पाय. मारुतीराय वाचवा मला. अरे तुला काही होऊ देत नाही, सोड, एकच कर, त्या पर्वतावर बस आणि मुखानं श्रीराम जय राम भजन कर, मरणार नाही ना मी. अरे नाही. आणि एवढ्यामध्ये दुसऱ्या दिवशी भगवान श्रीरामचंद्र प्रभू आले, भात्यातला बाण काढला, विश्वामित्राने दाखवलं, एका बाजूला मारुतीराय उभे होते, एक नारद बघू लागला, रामरायानं बाण सोडला, रामाचा बाण आला, महेंद्र राजाला प्रदक्षिणा घातली, पुन्हा रामाच्या भात्यात जाऊन बसला. विश्वामित्र खवळले, रामा तुझ्या बाणानं महेंद्र मरण आहे कसा. रामराय म्हणले तेच मला कळलं. आणि मग मारुतीरायाला विचारलं, तरी रामरायाच्या लक्षात आलं तिथं मोठा डॉक्टर उभा आहे म्हणले. त्याला विचारलं, मारुतीराय प्रभू बेजार होऊ नका, का तुमच्यापेक्षा तुमचं बलवान असणारं नाम त्याच्या मुखात आहे, तुम्ही त्याचा केसही वाकडा करू शकत नाहीत, म्हणून बेजार व्हायची गरज नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुला नाही, पण नाम एवढं पॉवरफुल आहे, देव जे करू शकत नाही ते नाम करतं, देवाच्याने जे होत नाही ते नामाने. मला सांगा, माणसानं काम होतं का सहीनं काम होतं. मला नेऊन बसवा, आता कुठं नेऊन बसवायची, लाडकी बहीण योजना काढा, बँकेत मला न्या, होईल का माझ्यानं काही. काय लागते तिथे त्या कुणाची सही. रोखा माना का शिक्का माना, रोखा शिक्का तत्समाना, म्हशी पत्र ते केवडे आणि रावो चालवे आपल्या पाडे. पण तसं तुझं नाम आहे म्हणून त्याचं नाव घ्या, विठ्ठला 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 विठ्ठला. नामाचे अनेक
फायदे आहेत. नामामुळं परमात्मा अंकित होतो. नामामुळं कळीकाळ आपल्याला घाबरतो. हरिनामाचे निबळे अंकित केले कळीकाळा. नामाचे बळे न भिऊ सर्वथा कळीकाळाच्या माथा सोटे मारू. आणि आपण भजन करू लागलं की परमात्मा आपल्या पाठीमागे असतो. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे, 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 धावे चाले मागे मागे. सुख दुःख सारे अंगे सुख दुःख सारे अंगे, मागे मागे धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. उठ आले म्हणून नाचाले ते झालं लेकरं. पाऊल खेळाव्यात, भजनी मंडळांनी उड्या हाणाव्यात, कीर्तनकारांना नाचावं का बसलेले नाही. ही आपली परंपरा आहे का? विठाला 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 काय होतं माझं? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, गेलं. आता दुसरं सांगतो. कबीर महाराज. हा, कबीर महाराजाचं होतं. हो. आणि मग कबीर महाराजांचं नामदेवरायाचं कीर्तन भगवान परमात्मा उभे होते, लागले नाचायला. आणि काय परिणाम झाला? नाचता नाचता मिळाला सावध होई देवांशी, साधू या संतांनी देवले काय झाले इतका भजनात त्याच्या नामात तो वेळा होतो. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे. आणि कनका का हे गाबाळाचे भरी. दुसऱ्या मार्गाला योग याग विधी यांच्या नादाला लागू नका. मग काय करा? आणि कनका का हे गाबाळाचे भरी पडो येते थोरी नागवण. बाकीचे साधन चांगलं कमी करणार, पण तुमचं वाटलं जास्त करणार. विठाला 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 विठाला. सोपं करा. भावे तुळशी दळ पाणी जोडा, हात तुळशीला पाणी घाला, हात जोडा. आणि रोज म्हणा, म्हणावे पतित वेळ देवा मी तुझा आहे बरं का, देवा मी तुझं लेकरू आहे बरं का, देवा असो नसो भाव आलो तुझी आठाया, आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. रोज म्हणा देवा लेकरू आहे, भाव असेल नसेल पण तुझा आहे बरं का, कृपा दृष्टी ठेवा बरं का देवा, सांभाळा बरं का देवा. हा, तुमच्या जीवावर झोपवलं बघा देवा. कीर्तनात सुटल्यावर उठवा बरं का देवा. आता जोडावंच लागते तो. आपली अशी पद्धत आहे. भावी मला म्हणावी. बस झाला, आता भजन करावे. ठोक रघुमाई जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, गोपाल हरि जय गोपाल कुमारी, गोपाल हरि जय जय गोपाल कुमारी, गोपाल विश्वगुरुसन्ननिवृत्तिनाथ महाराज की जय जय गोपाल हरि जय जय गोपाल कुमारी, हरि हरि जय जय गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, जय जय गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, हरि जय
कुमार कुमाई गौरव हरिधर ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान हिंद दामोदर महाराज की बजरंग बली हरि की जय कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार 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 हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल आणि कनका काही घाबाळाचे भरी पडो येते थोरी नागवण भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा पतित नाही परमार्थ सोपा आहे करायला आणि अवघड आहे वागायला बरं करायला सोपं आहे काय अवघड आहे परमार्थ बोकाण गंधन तुळशीला पाणी हरिपाठ म्हणलं झालं वागणं अवघड आहे चांगलं वागून करणं अवघड आहे चांगलं होत असलं वागणं होत असलं तर परमार्थ करावा ह्याचा काय उपयोग आहे महाराज काय उपयोग ते वाया जातं पण महाराजांना तुम्ही जर अशी साधना केली तर तो कसा आहे तो कृपेचा सागर आहे तू का म्हणी हात कृपेचा सागर 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 नामासाठी पार पावली नामासाठी पार पावली नानक नका पडू गबाळाचे भरी नानक नका काही गबाळाचे भरी नामासाठी पार नामासाठी पार आणि कनका काही गबाळाचे भर कनका काही गबाळाचे भर हा कसा आहे तुम्ही जर त्याचं भजन केलं तुका म्हणे हा तो कृपेचा सागर आहे आणि त्याच्या नावासाठी तुम्ही त्याचं नाव घेतलं तर नामासाठी पार पाववील जन्मभर तुम्हाला साथ देईल मीराबाईसाठी विष पेलं सावतामाळ्याला खुरपू लागलं गुरुबा काकाला गाडगे घडू लागले इतका दयाळू आहे त्यांनी भजन केलं यांनी त्याचं काम केलं अहो लग्नामध्ये बायको एकदा नाव घेते एकदाच नाव घेते तर जन्मभर तिच्या जीवनातील काही अडीअडचणी सोडवण्यासाठी पुरुषाला आपलं आयुष्य खर्च करावं लागतं त्या परमात्म्याचं नाव घेतल्यावर तो आपल्याला पण तो विसरत नाही महाराज तुम्ही आम्ही काय केले त्याच्यासाठी आपण तरी विसरून जातो देवाने आपल्यासाठी काय पण भगवान विसरत नाही तो बरोबर लक्षात ठेवतो यांनी पंगत केली होती यांनी अन्नदान केलं होतं यांनी कीर्तन ऐकलं होतं यांनी हरिनाम म्हणलं होतं यांनी विठ्ठल विठ्ठल सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो तो म्हणून नामासाठी पार पाववी आणि कणका काही गाभाळाची भरी पडो येते थोरी नाग एकदा भजन करा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आज या पुण्यभूमीमध्ये खेडेगाव येथे आज इथे सेवा करण्याचा योग आला सुंदर भव्य दिव्य मंदिर पहिला दिवस असून सुंदर प्रसन्नता सुंदर गायक वादक त्यांच्याबद्दल तर बोलायची काही गरजच नाही नाही का सुंदर तुम्ही भगवत स्वरूप सर्व श्रोते माता माऊल्या प्रसन्न चित्तानं थोड्या वेळ माझ्यासारख्याला ऐकलं तुम्ही भगवान परमात्म्याने बुद्धी दिली तसं मी बोललो काही चुकी झाली असेल तर क्षमा करा योग्य असेल ती महापुरुष याची कृपा म्हणून गोड करून घ्या इथं
सकाळी इथं परिसरात सेवा होती. बाळू काकांनी सांगितलं, विलास भाऊचाही फोन आला, मी झोपलो होतो आणि मी म्हणले तिकडेच जातो म्हटलं आरामाला. पण इथे येऊन पाहिलं इथल्या कार्यकर्त्यांची साधू संतांबद्दल नितांत श्रद्धा आदर. हां, आणि आलो तेव्हापासून ते बेजार होते. कुणी ना कुणीतरी येत होतं, विचारत होतं. आणि मग तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. सुंदर साऊंड सिस्टीमसुद्धा चांगली. पेटी मास्तर सर्वांना धन्यवाद. सर्वांनी सहकार्य केलं म्हणून थोडा वेळ सेवा करता आली. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ. तुम्ही सर्व आहात म्हणून सेवेला किंमत असते. एक तर भगवंताची कृपा पाहिजे आणि तुमची साथ पाहिजे. हा, तुम्ही साथ नको, साथ पाहिजे. ती साथ तुमची सर्वांची असते म्हणून थोडा वेळ बोलण्याचा प्रयत्न केला. आता आजपासून उत्सव प्रारंभ आहे. एकापेक्षा एक अधिकार संपन्न महात्म्य उत्सवात आहे. मी पत्रिका पाहिली, सर्वच लोक अधिकारी आहेत महाराज, मी सोडून बरं का. आणि ही सगळीच मंडळी इथं श्रेष्ठ आहेत आणि त्याच्यामध्ये मलाही सेवा करायला मिळाली. माझंही काहीतरी भाग्य झालेली सेवा रामरायाच्या चरणी, सद्गुरुरायाच्या चरणी, परमात्मा श्री पंढरीनाथ, निवृत्तीनाथ, सप्तशृंगी माता, जोग महाराज या सकळ देवदेवतेच्या चरणी. हो, पारेगावून मंडळी तितक्या दुरून सकाळी होते दोघंही बंधू. इथेही सर्व ही मंडळी आलेली आहेत. पण सर्वांच्या चरणी दंडवत घालतो. काही चुकी उकी झाली अशी मोठ्या अंतकरणानं क्षमा करा. योग्य आहे ती महापुरुषाची कृपा म्हणून गोड करू नका. काही माणसं होती, महाराज आणखी 9 वाजले नाहीत, माझं भांडवल संपलं. आता 9 वाजो का न वाजो, जेवढं येत होतं तेवढं सांगितलं. आता हे दत्तकोबाऱ्याचं भजन करा, सेवा संपली. तुकाराम 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 सबरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. तुक म्हणे हातम कृपेचा सागर, तुक म्हणे हातम कृपेचा सागर, तुका म्हणे आतम कृपेचा सागर, तुका म्हणे आतम कृपेचा सागर, तुक म्हणे हातम कृपेचा सागर, तुक म्हणे हातम कृपेचा सागर, तुका म्हणे आतम कृपेचा सागर, तुका म्हणे आतम कृपेचा सागर. नामासाठी पावनील, नामासाठी पावनील, अनिक नका परी बाळाचे घरी, अनिक नका बाळाचे घरी. नामासाठी पार पाववीन, नामासाठी पार पाववीन, आणि कनका काही गाबाळाचे घरी, आणि कनका काही गाबाळाचे घरी. पडो येथे थोरी नागवन, पडो येथे थोरी नागवन, पडो येथे थोरी नागवन,
थोरी नागवन पडो येते थोरी नागवन